प्रेक्षको नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून या विजयानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. पत्रकार परिषद सुरू असतानाच हा फोन आल्याने वातावरणात उत्साह संचारला होता. शहरातील आशीर्वाद बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक आणि युतीच्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला. भगव्या गुलालाची उधळण करत घोषणा देत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की विधानसभा, नगर परिषद आणि आता महानगरपालिका निवडणूक या तिन्ही निवडणुकींमधील यश म्हणजे भाजपा युतीची विजयाची हॅट्रिक आहे. ही निवडणूक आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. विकासाच्या ठोस भूमिकेसह आम्ही जनतेसमोर गेलो होतो आणि जनतेने भाजप राष्ट्रवादी युतीवर मोठा विश्वास दाखवला, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरच्या सभेत दिलेला विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा शब्द आजच्या निकालाने पूर्ण झाला असल्याची भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळणारे यश हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. मुंबई, पुण्यासह अन्य महानगरपालिकांप्रमाणे अहिल्यानगरमध्येही महायुती सरकारच्या विकासात्मक बदलांना जनतेने स्वीकार दिल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. अहिल्यानगरच्या जनतेला मी समर्पित करतो, ज्यांनी आमच्या राष्ट्रवादी भाजपच्या युतीला जे प्रचंड त्यांनी आपलं पाठबळ दिला, आशीर्वाद दिला. हा विजय आमचे विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा आहे. हा विजय आमचे देशाचे आपले प्रधानमंत्री माननीय अमितभाईंचा आहे. हा विजय ज्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आज जगदीपमान यश पक्षाला भारतीय पक्ष मिळालं, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची युती जी झाली, त्या पक्षाचे नेते माननीय अजितदादा पवार यांना सुद्धा या यशाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला मनापासून या शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम जगताप आणि आपले डॉक्टर सुजय विखे पाटील या दोघांनी अतिशय परिश्रम घेतले आणि युती अभेद्य राहिली. त्या दोघांच्या कष्टाचं फळ आपल्याला पाहायला मिळतं की 68 पैकी 52 जागा अहिल्यानगरच्या इतिहासामध्ये एवढं मोठं यश प्रथमच मिळालंय. त्यांचं सुद्धा मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. एकंदरीत आपण पाहिलं तर खासदार सुजय निलेश संख्या आहेत, मात्र एकही जागा तुतारीला पक्षाला आलेली नाही. उंबटाही कुठंतरी एका जागेवरच विजय झालेला आहे. एकंदरीत मला वाटतं जनतेने ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया देणार, त्याच्यात जनतेनेच ती प्रतिक्रिया नाकवड व्यक्त केलेली आहे. त्यांनी आरोप केले होते की भारतीय जनता पार्टी दबाव आणते, दबावाचं राजकारण करते, पैशाचं राजकारण करते, असं त्यांनी आरोप केला होता. जनतेने आता लोकशाही पद्धतीने उत्तर दिलं. ईव्हीएमवर पुन्हा शंका घेण्याचे कारण अरे आता निवडणूक आयोगावर आता शिवसेनेचे नेते, आता गटाचे नेते आरोप करायला लागले. पराभव झाला की एकतर निवडणूक आयोगावर आरोप करायचे, नाहीतर पण फॅशन झालेली आहे ईव्हीएमवर आरोप करायचे. त्यामुळे या लोकशाही प्रक्रियेमध्ये जनतेचा कौल स्वीकारायचा नाही आणि फक्त व्यवस्थेवर टीका करायची. करता करता जनतेचा सुद्धा त्याच्यावर आत्मविश्वास झाला नाही. हे सगळ्या राज्यभरातल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्त आपल्याला स्पष्ट दिसतं. प्रचारात दंड थोपटणारे आता मात्र निकालानंतर गायब झालेले दिसून येत आहे. त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न. आम्ही एक विशेष ते कार्यक्रम घेऊन जनतेसमोर गेलो होतो. आमदार संग्राम जगताप असतील, डॉक्टर सुजय असतील, त्यांनी विश्वासाचं एक विश्वासक असं अहिल्यानगर शहराचा विकासाकरता लोकांना आश्वासन दिलं होतं. लोकांनी त्याचा विश्वास ठेवलाय, शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे मला वाटतं आता जनतेचा विश्वास सार्थक ठेवण्याचं काम आता या भाजप राष्ट्रवादी युतीला आपल्याला करावं लागलं. महापौर पदाचं काय सूत्र ठरलंय? महापौर पदाचं काय सूत्र ठरलेलं आहे? युती दोघे तरुण आहेत, दोघे निर्णय घेतील.
महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हे सध्या म्हणजे निवडणुकी महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एकत्र आले होते, मात्र कुठेही त्यांचा जन्मत आला नाही. मुंबईतून नाही झाले आणि महाराष्ट्रात कुठं मी निवडणुकीत पूर्वी जर माझ्या प्रतिक्रिया पाहिल्या, मी सांगितलं असे कोणी एकत्र निवडणूक बदलत नाही, निश्चित काही बदल नाही. असं की ही लोकशाही पद्धतीमध्ये जनता जो आपल्यासाठी झगडतो, काम करतो, त्याच्यासाठी जनता त्यांनी बदल उभे राहतात. मुंबईच्या पायाभूत सुविधा बदलताना एवढा मोठा प्रचंड बदल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला. कोस्टल रोडचं रोपण असेल, मेट्रोच्या माध्यमातून असेल, आता सेतू आहे, आता इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईमध्ये उभं राहत आहे. मला वाटतं त्यामुळे कधी नव्हत घरातून जागा व्हायचं, मग बाहेर यायचं आणि मग आम्ही एकत्र झालो म्हणून सांगायचं. हे आजच्या काळात जनतेला मान्य नाही आहे. हा मुंबई महापालिकेचा निकाल स्पष्ट सांगतो. पुणे महानगरपालिकेचा निकाल, पिंपरी चिंचवड नगर महापालिकामध्ये उभाटाला लोकांनी नाकारलंय. राष्ट्रवादी पवार, शरद पवार गटाच्या पक्षाला नाकारलंय. सगळ्या ठिकाणी त्यांची दुर्दा झालेली आहे. मला वाटतं म्हणून म्हटलं की एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. लोक ह्या युतीला कंटाळलेले आहे की एकत्रित करणार असं दिसतंय निवडणूक. ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणताही फरक पडणार नाही हे मी आधीच सांगितले होते आणि निकालातून ते स्पष्ट झाले आहे. पराभव झाल्यानंतर केवळ निवडणूक आयोग आणि ईव्हीएम वर आरोप करणे याशिवाय महाविकास आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही, अशी टीकाही मंत्री विखे पाटील यांनी केली. अहिल्यानगर जिल्ह्याने विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले आहे. आता महानगरपालिकेतील या यशावर शिक्कामोर्तब झाल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री.